आपला हा महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. आपल्या राज्याची प्रतिमा सत्ताधारी पक्ष फार मोठी असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र मोठाच आहे आपला, त्याच्याविषयी काही शंका बाळगायचं काही कारण नाही. परंतु असं असताना आपण विकासाचे दिंडोरे मोठ्या प्रमाणावर पिटवत असताना सभापती महोदय 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या 6 महिन्यात मराठवाड्यात 465 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. 465 शेतकऱ्यांनी आत्महत्या. सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करतं, नदी जोड प्रकल्प येणार म्हणून सांगतं. हेमंत पाटील ज्याचे अध्यक्ष, हळदीचा प्रकल्प तो येणार सांगतं. बरोबर आहे का? वेगवेगळ्या सिंचनासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचं सांगतं. परंतु 465 मी मागच्या 4 वर्षाचा 6 वर्षाने मागच्या 4 वर्षात 15,000 आणि आत्ता या 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सभापती महोदय, हे चिंताजनक आहे. आणि मग धाराशिव असेल, बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, जालना, या सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आत्महत्या झालेल्या आहे, तर मला असं वाटतं की याच्याविषयी आपण कधी अभ्यास करणार आहे का? कधी उपाययोजना करणार आहे का? की आपण नुसत्या घोषणा करणार, कृषी विभागाने ही घोषणा केली, पणननी हे केलं ते केलं, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचत नसेल आणि शेतकरी जर आत्महत्या करत असाल तर सभापती महोदय याच्यात प्रशासनातली दिरंगाई कारणीभूत आहे. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदान जाहीर केलेलं आहे सभापती महोदय. आणि म्हणून मग कर्जमाफीचा मुद्दा असेल, पीक विम्याचा मुद्दा असेल, हमी भावाचा मुद्दा असेल, सिंचनाचा मुद्दा असेल, हे सगळं होत असताना एक मानसिक आरोग्य सुद्धा या शेतकऱ्यांचं महत्वाचं असलं पाहिजे. आणि म्हणून या 289च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या आत्महत्या या थांबवण्यासाठी एक सरकारने याच्यावर पूर्णपणे विचार विनिमय केला पाहिजे. आपण हमीभाव कशा पद्धतीने देऊ, आपण सिंचनाची व्यवस्था कशी देऊ, आपण कर्जमाफीचा मार्ग कशा पद्धतीने काढू. परंतु मला असं वाटतं आपण फक्त मोठ्या मोठ्या ग्लोबल घोषणेतच अडकलेलो आहोत. आणि म्हणून या 289च्या माध्यमातून सगळं कामकाज थांबवून, कारण शेवटी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे. शेतकरी जगला तर सगळे जगू शकतात, शेतकरी जगेल तर कोण मरेल, आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल हा प्रश्न आहे. आणि म्हणून या आत्महत्याचा गंभीरपूर्वक विचार होण्याची आवश्यकता आहे. हा आकडा नुकताच आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळं कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती केलेली सभापती महोदय.